आपल्या आजच्या रेसिपीमध्ये तुमचं खूप सारं स्वागत। आज आपण आलू गवार बनवणार आहोत। अगदी झटपट आणि चवीला छान असणारी ही रेसिपी। चला तर मग सुरू करूया। कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवरती। त्यामध्ये दोन पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे आणि लसूण अगदी लाल होऊन द्यायचा। नंतर जिरं आणि राई टाकून घेतलेली आहे आपण आणि त्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि नंतर बारीक चिरलेला कांदा आणि मिक्स करून घ्यायचा आहे। नंतर हिरव्या मिरच्या ज्या उभ्या चिरून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मिक्स करून घेतलंय। कांदा मस्त परतून द्यायचा आणि त्यानंतर थोडीशी हळद घालून घेणार आहोत आणि नंतर गवार स्वच्छ धुवून ती आपण घालून घेणार आहोत। अशा प्रकारे सगळी गवार घालून झाल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत आणि नंतर मिक्स करून घ्यायचे। मिक्स झाल्यानंतर फुल गॅसवरती आपण 5 मिनिटांसाठी त्यावरती झाकण ठेवून घेणार आहोत, जेणेकरून आणि वाफेवरतीच भाजी बनवणार आहोत आपण। अशा प्रकारे झाकण ठेवून घ्यायचं आहे। 5 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला थोडं पाणी सुटलेलं आहे। नंतर गॅसची फ्लेम कमी करून द्यायची आहे आणि आपण बारीक करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालून पुन्हा भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून घालायची आहे आणि परत आपण 5 मिनिटांसाठी कमी गॅसवरती झाकण ठेवून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपली गरमागरम अशी चवीला छान असणारी आलू गवार रेडी झालेली आहे। रेसिपी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।